अखंड हिंदुस्थानाचं दैवत असणार आहे. नित्याचा महामूलभूत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत जयवंत पुण्यवंत जानता राजा. कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकास धाक सुटले, कित्येकास आश्रय झाले. शिवकल्याण राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजयंती सोहळा. या मातीचा मान, मराठी माणसाचा स्वाभिमान. सर्व जातीय, सर्व पंथीय, सर्व कुळ, सर्व गोत्र, असा कोण ज्याला छत्रपती शिवरायांविषयी स्वाभिमान नाही? त्या जातीचाच असावा, त्या मातीचाच असावा, त्या धर्माचाच असावा असं नाही. अखंड हिंदुस्थानाच्या मनात ज्यांनी आपलं राज्य निर्माण केलं, राजे शिवरायांच्या आधी होऊन गेले, राजे शिवरायानंतरही होऊन गेले, पण प्रत्येकाने राज्य स्वतःच्या सत्ते लालसेपोटी निर्माण केलं. पण या अखंड हिंदुस्थानात एकमेव राजे झाले ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्वतःसाठी नाही, रयतेसाठी निर्माण केलं. तो राजा शिवछत्रपती. पाठीमागचे अर्धापूरकर, तुम्ही टाळी वाजवली तर जीएसटी लागतो का? पुढच्यांनी वाजवलं, तुम्ही वाजवलं नाही म्हणून म्हटलं. वाजवायचे रे, कौतुक आपल्या राजाचं आहे, आपण नाही करायचं तर कोणी करायचं? टाळी आली पाहिजे नाही का? एवढं बोलून सुद्धा काही काही दटकुल्यांनी वाजवलीच नाही. काही नाही, त्यांना माझी जिरवायची. ती कीर्तन द्यायला मित्राला म्हणणार, एवढी पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवित होती, टाळ्या वाजवा म्हणत होती, अख्ख्या मंडपानं वाजवली, पट्ट्यानं वाजवलीच नाही. ऍटिट्यूड. अरे कशाचा दाद्या? 7 कोटी घरं सोन्याचीच रावणाची. किती अर्धापूरकर? 7 कोटी. बोलत जा बरं. 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे बरं का? धोंड्याचा महिना. अर्धा तोळा घातला तुमच्या सासऱ्यानं तुम्हाला, तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस ठेवीत होता, लाडाचा जावाई केला सासरवाडीला. उठून येत महिनाभर, महिना अर्ध्या तोळ्यावर बोंबलला महिनाभर. 7 कोटी सोन्याची होती. 7 कोटी. तुलसी रामायणामधलं वर्णन आहे, एका घराची एक चौकट 22.5 क्विंटलची होती. असे 3.5 ते 4,000 चौकटी असणार एक घर रावणाचं होतं. अशी 7 कोटी घरं सोन्याची होती माय रावणाची. पैशाचा सोडा, सत्याचा ऐका माय. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव वळी गजानन सटवी करी बाळांतपण. ही सत्ता आहे रावणाची. तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, हे अटल सत्य वारकरी संप्रदायाचं. अरे अर्धापूरकर, तसल्याला भजन करावं लागलं. 1.25 एकर कापूस तुमचा, त्यो बी पेटन भजन करीत जा. पुन्हा लोक म्हणतात देवानं माझं वाटोळं केलं. तो केलं, देवानं नाही केलं. दादा विनंती रे, कीर्तनाचा भजनाचा आनंद घ्या. तुम्हाला वाटत जरी असला हा कार्यक्रम आहे, हा प्रोग्राम आहे, बिलकुल नाही. हा प्रोग्राम नाही आहे, हा कार्यक्रम नाही आहे, ही सेवा आहे. हे कीर्तन आहे, हे व्यासपीठ आहे, हा मंच नाहीये. ज्या क्षणी इथे कीर्तन चालू झालं ना, महाराज सांगतात, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. कीर्तनाची जागा पांडुरंग उभा. कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरी रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरी रूप. हरी रूप पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा, जनी म्हणे ज्ञान देवा, बोला वंद
नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे ताकद आहे. विश्वाचा मालक देहभान हरपून नाचतो ते कीर्तन आहे. माणसाला माणसात बसवतो ते कीर्तन आहे. धर्म शिकवतो ते कीर्तन आहे. मातीचं वैभव वाढवतो ते कीर्तन आहे. अरे प्रत्येक अधर्म्याचं कल्याण करतं ते कीर्तन आहे. माणसाला देव बनवायची ताकद ज्यात आहे ते कीर्तन आहे. त्याला कीर्तन म्हणायचं आहे. पंढरी रायाचं होईन भिकारी पंढरीचा ताकद लक्षात घ्या रे. खूप ताकद आहे. आता काय ना माणसाला परमार्थ कळत नाही कारण माणसं जागे नाही. तुकोबा सांगतात देवा काही नाही जमलं तरी हरकत नाही रे. अखंड चिंतन त्याचं कौतुक करायचे माणसाला गरज नाहीये. नाहीतर मला सांगा एवढ्या कमी क्षेत्रामध्ये एवढ्या कमी सैन्य दल एवढं कमी घोडदळ असताना कसं हिंदवी स्वराज्य उभं टाकावं. इतिहास का वाचावा का ऐकावा लक्षात घ्या. धर्म समजल्याशिवाय धर्माचा मालक कळणार नाही आणि धर्माचा मालक कळल्याशिवाय माणूस धर्माने जागणार नाही. धर्म खूप मोठी ताकद आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची महा करणे काम वीज वाढवावे नाम. जसं कीर्तन ऐकणं भजन करणं संप्रदाय टिकवणं आपलं धर्म आहे ना तसं धर्माला जपणं सुद्धा आपलं फार मोठं कर्तव्य आहे. तुकोबा सांगतात भले तरी देऊ कासेची लंगोटी पण नाठाळांच्या माती हाणू काठी. आमच्याशी प्रेमाने वागलात तर आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू पण आमची लाज काढायला लागलात तर झेंडा खाली दांडावर करून धोत्राची ताकद दाखवू. अरे काय येडेबेडे समजता का काय. हा माणसाला वारकरी म्हणजे अनपढ वाटतो रे अनएज्युकेटेड. अरे सगळ्यात मोठं विज्ञान वारकरी संप्रदायात सापडेल तुम्हाला. जी पुस्तकं तुम्ही आज शिकता ना तरुण मंडळी 750 वर्षापूर्वी बाहुली ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊन जातात. या जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट म्हणजे ज्ञानोबा राय. विश्वातलं सगळ्यात श्रेष्ठ विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात उदकाचिनी आवेशे प्रगडले ते जलकलकीत दिसे तर आविजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं याला वारकरी संप्रदाय म्हणायचा आणि याला वारकरी म्हणायचा. तुम्ही टाळ्या वाजवताय अर्धा पुरकर पण माझ्यावर उपकार केल्यासारखे वाजवताय. तुमची टाळी कशी माहिती का देरगी देरगी देर 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 आली आमच्या गावात देरगी देर 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 देरगी देर. दान करताय भिकाऱ्याला. तुमचं कसं आहे माहितीये 30,000 लोकांची पंगत एका पट्ट्यानं घातली. म्हणलं काय दानशूर व्यक्तिमत्व काय मन मोठं काय विशाल हृदय. 30,000 लोक खाऊ घातली. शेजारचा म्हणला ताई लय नका वरडू त्यानं काय चांगल्या मनानं खाऊ नाही घातली. म्हणलं मग कशामुळे खाऊ घातली. ती म्हणला इलेक्शन जवळ आलं म्हणून गुतीवली ती. कुठलं मेंटॅलिटीने परमार्थ झाला रे. हा आवडी म्हणतात सात्विक त्याला म्हणावं होती जे कोण सात्विक जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते ते ते जे बहुते सन्मान योगे. जो देतो पण उपकार ठेवत नाही तर दानम सात्विकम श्रुतम भगवान श्रीकृष्णाचं वर्णन आहे. जो दान करतो पण त्याचा उपकार ठेवत नाही तो सात्विक आहे. आणि सात्विक होण्यासाठी माणूस जागा पाहिजे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरून खऱ्या देवा. माणसाला खरं कळत नाही रे. हे जग आहे दादा. इथं आंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कळलं त्यालाच कळलं. साले भामट्यांवर आहे पण संतांवर नाही. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हण. माणूस आहे का भूतही तू. अशी महाराजाच्या पाया पडण्यानी पोरं झाली असती बायको बॉम्बलाई केली असती. भाषा माझी नाहीये रे. नवसे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. जरा सामर्थ्याने लक्षात घ्या. डोकं तरी वापरा की रे दादा. जागे व्हा. माझे जनाई वर्णन करतं बघा. काय जग आहे ना देवा. पुण्यवंत पाताळे लोकिनीला दरिद्री तो भाग्यवंत केला. पुण्यवंत पाताळे लोकिनीला दरिद्री तो भाग्यवंत केला. स्वर्गाचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला. स्वर्गाचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार 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 धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार. जनाईचं भांडण आहे देवाला. भांडते जनाई देवाला. काय देवा जग आहे रे. नीट ऐका बरं. पुण्यवंत पाताळे लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला.
चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार देवा, धुंद झाला तुझा दरबार. काय देवा जग आहे रे. हा, भजन माणूस करीत नाही आणि संसार सोड म्हणला तरी सोडित नाही. पण हे सगळं कळायला आम्ही म्हटलं देवा कळणं सोपं आहे का रे. कारण हे इतकं विचित्र मन आहे, जिथे नको तिथे जात, जा म्हणाल तिथे थांब. चंचल चपल चंचल बहु चंचल चपळ जाता येता न लगे वेळ, न लगे वेळ, न लगे वेळ. बहु चंचल चपळ चपळ मन चंचल, चंचल 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 चपळ, चंचल चपळ चपळ बहु चंचल चपळ चपळ चपळ. काय चपळ विवेकाते बोलवी संतोषाशी चाड लावी, बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. माऊलींचं वर्णन आहे, विवेकी असावा तरी चाड लावतो, संतोषी असावा तरी असंतोषी करतो, अरे ज्ञानी असावा तरी अज्ञानी करतो. अरे काय मनाचं घेऊन बसले, काय गॅरंटी माय मावल्या हिथं बसल्यात पण मन हिथं आहे. अहो चालू कीर्तनात एक बाई अशी करत होती, म्हणलं आई हे काय करताय, म्हणली घरचं कुलूप लावलंय पण वडून बघितलं नाही लागलं का नाही. मग कीर्तनात वडी ती मन आहे रे, जागेवर थांबत. आणि बायकांचं मन जरा जास्त चंचल असतं है की नाही. विनंती आहे पण माय तुम्ही येड्या नाही. विनोद एक छोटासा भाग झाला कीर्तनाचा. पण यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथेच भगवंताचा वास आहे. जिथे स्त्रीला सन्मान नाही तिथं भगवंतही नाही आणि हिंदवी स्वराज्यही नाही आणि कर्तृत्वही नाही. छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायच्या अगोदर जिजाऊंचं नाव घेणं अग्रकार्यच आहे आम्हाला, आणि हे त्याच्यामुळे उभा टाकलाय. धन्य माता पिता, ही जिजाऊंची कूस आहे.